नमस्कार. आजचा आपला विषय आहे आत्मसंवाद आणि आनंद. एक माणूस असतो, तो खूप संवेदनशील असतो. कोणी काही बोललं की त्याला अतिशय वाईट वाटतं आणि कोणीतरी बोलणारच सतत, आसपासचे, जवळचे. उपाय काही सुचत नाही, म्हणून एका ज्ञानी माणसाकडे तो सल्ला घेण्यासाठी जातो. तो ज्ञानी माणूस त्याला म्हणतो की तुझं नक्की काय दुःख आहे? तो म्हणतो, महाराज, माझं अडचण अशी आहे की कुणी काही बोललं की मला खूप वाईट वाटतं आणि मी त्याच्यावर खूप विचार करत बसतो. काय उपाय त्याच्यावर? तर ते महाराज म्हणतात, एक काम कर, तुला कोण कोण वाईट बोलतं याची एक यादी तयार कर आणि ते काय काय बोलतात हे पण लिही. मग मी तुला उपाय सांगतो. त्याप्रमाणे तो माणूस पूर्ण यादी बनवायला बसतो. आसपासचे, शेजारी, मित्र, घरातले, कंपनीतले, या सगळ्यांची यादी बनवतो आणि कोण कोण त्याला वाईट बोलतं, काय बोलतं याची एक पूर्ण यादी तयार करतो. ती यादी पूर्ण झाल्यानंतर तो साधू महाराजांना परत दाखवतो. तो म्हणता, तुम्ही म्हणला तसं मी ही पूर्ण यादी तयार केली. साधू महाराज शांतपणे ती सगळी यादी वाचतात आणि म्हणतात, अरे याच्यात काहीतरी विसरलंय. परत विचार करतो. हा माणूस परत विचार करतो की अरे कोणी विसरलं काय याच्यामध्ये, मी तर सगळे घेतल्यासारखं वाटतंय. परत एक दोन नावं ॲड करतो. परत साधू महाराजांना दाखवतो. साधू महाराज म्हणतो, नाही नाही, अजूनही लिस्ट पूर्ण नाही झाली. शेवटी तो म्हणतो की साधू महाराज, मला काही कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते, तुम्ही सांगा. मग ते महाराज म्हणतात, अरे याच्यामध्ये एका माणसाचं नाव आलेलं नाही जो तुझ्याशी सतत वाईट बोलतो आणि तो 24 तास तुझ्याबरोबर असतो. त्याच्यावर तुझा विश्वास पण आहे, पण तू त्याचं नाव याच्या यादीमध्ये लिहिलेलं नाहीस आणि तो काय बोलतो ते पण लिहिलेलं नाहीस. तो माणूस आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, असं कोण असेल असं की जे मला माहिती नाही पण या महाराजांना माहिती आहे. शेवटी तो महाराजांना शरण जातो. महाराज, तुम्हीच सांगा. महाराज म्हणतात, अरे तो जी व्यक्ती आहे तुला वाईट बोलणारी, सतत तुझ्याबरोबर असणारी, ती व्यक्ती म्हणजे तू स्वतःच आहेस. तुझा स्वतःशी जो संवाद आहे तो अतिशय वाईट आहे. इतर का वाईट बोलणार नाहीत, इतकं वाईट तू स्वतःबद्दल बोलतोस. मनातल्या मनात अर्थात. मी कमनिशबी आहे, मी अपयशी आहे, मला नीट वागता येत नाही, मी कधी यशस्वी होणार नाही. हे कोण बोलतंय? तो माणूसच स्वतःशी बोलतोय. त्या माणसाला चूक कळती. सांगण्याचा उद्देश काय की इतरांनी आपल्याविषयी वाईट बोलणं यात काही नवल नाही, पण नवल हेच आहे की आपण स्वतःशी वाईट बोलतो. आपण जर आत्मपरीक्षण केलं तर आपला सुद्धा हा संवाद स्वतःशी चालू असतो का? जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलंय, शब्द विण संवादू. शब्द नसतात पण संवाद चालू असतो का आपला मनातल्या मनात? ते निश्चित चालू असतो. बरेचदा आपल्याला तो जाणवत पण नाही, पण जेव्हा तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, थोडं लक्षपूर्वक बघतो की आपण स्वतःला काय बोलतोय, तेव्हा असं लक्षात येतं की हा संवाद बऱ्याचदा नकारात्मकच असतो. आपण स्वतःला चांगलं म्हणत नाही आणि मग त्यामुळे आपण दुःखात असतो. जर आपण स्वतःला चांगलं म्हणत असू तर इतर कोणी काही म्हणलं तर खरं म्हणजे काही फरक पडत नाही. पण प्रश्न असा की आपल्याशी नीट संवाद नसतो. जसं महाभारताच्या युद्धामध्ये 2 सारथी होते. कर्णाचा जो सारथी होता त्याचं नाव होतं शल्य आणि या शल्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो कायम कर्णाला असं काहीतरी बोलायचा की कर्णाचा आत्मविश्वास जायचा. त्याला काहीतरी आपण कमी होतो असं वाटायचं. याच्या उलट अर्जुनाचा जो सारथी होता तो होता श्रीकृष्ण. तो कायम अर्जुनाला धीर द्यायचा, मार्गदर्शन करायचं, चांगलं सकारात्मक बोलायचं. आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्या सगळ्यांना माहिती. कर्ण मारला गेला आणि अर्जुन विजयी झाला. याचा अर्थ काय की आपल्याला सुद्धा जर आनंदी व्हायचं असेल, विजयी व्हायचं असेल, तर आपला जो सारथी आहे तो आहे आपला स्वतःचा आत्मसंवाद. तो आपल्याला सुधारावा लागेल आणि तो सुधारण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तो संवाद काय चालू आहे हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. त्याबद्दल सजग व्हावं लागेल, लक्ष द्यावं लागेल, त्याच्याकडे लिहून काढावं लागेल की अरे हे मी स्वतःशी बोलतोय बरं का.
मग ते एकदा लक्षात आलं की अरे हे काही त्यातला काही नकारात्मक संवाद आहे, तर तो हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी अपयशी आहे असा जर संवाद चालत असेल आपला स्वतःशी, तर तो थोडा बदलला पाहिजे की मला अजून यश नाही मिळालं, मी अपयशी नाही आहे, पण मला अजून यश नाही मिळालं, माझं नशीबच असं आहे, असं म्हणण्याच्या ऐवजी ठीक आहे माझ्या आयुष्यात कधी कधी वाईट गोष्टी होतात पण चांगल्या पण होतात. असं करत करत जर आपण संवाद थोडासा सुधारण्याचा प्रयत्न केला स्वतःशी, तर आपल्या आयुष्यामध्ये क्रांती होऊ शकते. आणि असे जे व्यक्ती ज्यांचा स्वतःशी संवाद चांगला असतो, त्यांना जगामधले कोण काय म्हणतात यांनी फार काही फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा मित्र झालेले असतात. भगवद्गीतेमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपणच स्वतःचे मित्र आणि आपणच स्वतःचे शत्रू. आपल्या स्वतःशी आपण संवाद कसा ठेवतो आणि काय संवाद करतो याच्यावरती आपलं जीवन यशस्वी होणार का, आनंदी होणार का हे ठरतं. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कॉमेंट्समध्ये तर लिहाच, पण त्या व्यतिरिक्त तुमचा आपल्या स्वतःशी काय संवाद चालू होता आणि त्याच्यामुळे तुम्ही काय बदल करायचं ठरवलं आहे हे सुद्धा कॉमेंट्समध्ये जरूर लिहा, म्हणजे मलाही कळेल, इतरांनाही कळेल. असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन येतील तुम्हाला नवीन व्हिडिओचे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.